गाइस, तो हम लोग जा रहे हैं आज फिर से मालवन। वाराणसी ट्रिप हम लोग की कंप्लीट हो गई है, तो अभी हम लोग जा रहे हैं एंजॉयमेंट करने फुल। मिलते हैं आपको थोड़े टाइम के बाद। पार्टी शार्टी करने जा रहे हैं, पार्टी शार्टी। गाड़ी वडापाव आलेले आमच्या डब्यामध्ये। कुणाला खायचं आहे वडापाव? चला, आम्ही आता चाललो कोकण मध्ये। खूप कष्टाने आम्ही जनरलची तिकीट बुक केलेली आहे आणि अशा प्रकारे भेटलेली आहे आम्हाला खूप पळून। आणि वडापाववाले काका मध्ये मध्ये येत आहेत। काका जरा साईडला या। चला मग आता अजून 2 मित्र बाकी आहेत आमचे यायचे। चला हा, बाय बाय। चेतन जाधव आता याला एक पोरगी शोधायची आहे आम्हाला। आता बघूया याला चांगली चांगली छान छान पोरी इथं कोकणामध्ये जाऊन। सुंदर असण्याचा काय फायदा नाही। चेतन भोसलेचा काय फायदा नाही। अशा मुलाला मुलगी नाही भेटते म्हणजे झालं। त्यासारखे कुठे जायचं मग। स्टार्ट। अय्यप्पा स्वामीचं पूर्ण डबा रिझर्वेशन आहे। तर ही लोक चालले दादा मस्त वेगळे। हे आमचे खूप मस्त मित्र आलेले आहेत। असे खाऊ घेऊन आम्हाला आमचे भरणारे आलेले आहेत आणि एकदम मोठा बघा कंटिन्यू झालेला आहे। त्या लोकांमुळे आम्हाला लेट होतं। जायला एक जागा भेटली ना ट्रेन मध्ये, तरी पण गण्या भाऊ दुसरा गण्या पार्ट 2। दर्शन ए सिद्ध्या थुकू नकोस, इकडे बघ। ए चेतन चालू आहे। माने सर ओळखता का मला? इथे बघा। चला ट्रेन निघाली। थांब। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। माने साहेबांचा विजय असो। वापस हम तुम्हारे साथ है। उपाशी मित्रमंडळ हे लोक आता सहकार्य जेवत आहे। इकडं भूक लागलेल्या साहेबांना हातात आहे बघा असा बकासूर सारखं। नाश्ता सकाळचा बर्गर किंग। कशावर खाताय तुम्ही साहेब? कशावर खाताय? चटणी। आम्ही आता चाललेलो आहे मालवण ट्रिपला। देवबाग, दार्जिलिंग, जिल्हा, सिद्धेश्वर मंदिर, मराठी देवी मंदिर मला घाट माहित नाही। मला माहित हा माझा मित्र परिवार एवढा, हा मित्रबद्दल चांगला एवढा। आणि त्या गणपती फोन केला तब्येत डाऊन। अरे जायचं पिकनिकला करून एक्साइटमेंट मध्ये राहायचं तर सोडून तब्येत डाऊन। अजून मग चेहरा बघ। हा आमचा चेतन भोसले टीम बिल्डर। हा आमचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा
बोल पुढे बोल. हे आमचे अध्यक्ष मॅनेजमेंट आशू, आम्ही कुणाला सीट देणार नाही का, तू पण देऊ नको. आमच्या आम्हाला सीट आहे. न पाहिलेला दिवस. रेसिंग फुल रेसिंग. थंडी वाजायला लागली. बसले तर बसले आणि केवढे कंजेस्टेड बसले एकदम. त्यांनी दिवा ट्रेनची प्रॅक्टिस केलेली आहेत म्हणून चिपकून बसून गेलेले आहेत चांगले आरामशीर. तुम्हाला काय बोलायचं चेतन? मागच्या दादा थंडी वाजत आहे. कैलास दादा थंडी वाजत आहे. लॉलीपॉप खायचे ना तुम्हाला? कैलास मानेला थंडी लागते म्हणून तो काय करतोय बघा. सगळ्यात भारी जोक माहिती तुम्हाला, कैलास माने आपल्यासाठी थांबले. गाडी सुटायच्या जवळजवळ 5 मिनिटं अगोदर गाडी झाली. तिकडनं येताना घाटकोपरवरून लॉलीपॉप वगैरे घेऊन आले, पण त्याचा लॉलीपॉपचा रबर झाला असेल. टाइम झालाय त्यानुसार रबर तर आरामात झालाय. काय गरम करायची काय पर्याय आहे का? शिंगांचा इंजिनवर ठेवायला लागलं. इंजिनवर खाली ठेव, गरम कर. खाली ठेव, गरम ते बरोबर आहे, रबर झाला असेल. जाव 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 गरम. तो लॉलीपॉप नाही, तो वेगळा अल्पिलिमेंट लॉलीपॉप सारखा काय. तुम्ही कैलास माने विचारा त्यांना काय वाटतं. कैलास माने तुम्हाला काय वाटतंय? कसं खाणार होता तुम्ही तो लॉलीपॉप? खाने काय बस क्या खाने काय तुमको? पिशवीमध्ये चटणी टाकूया सगळी आणि त्याला लावून खाऊया. किती वाजले? बस झालं. ए माने काहीतरी बोला. ऐक ना ही पिशवी घे, पिशवी में चटणी पिशवी में चटणी टाक. काहीच आम्ही आता संगमेश्वर स्टेशनला आहे. सो माझं गाव आहे संगमेश्वर. सो आता सिग्नल पण लागलेला आहे म्हणून आम्ही आता जस्ट बाहेर आलो ट्रेनच्या वॉकिंग करायला. आणि खूप खूप म्हणजे खूप थंडी आहे. आणि इकडे बघ ते चाललेलं आहे. आणि चुतिया गँग बघा, चुतिया गँग. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5-6 सेकंड आतमध्ये. आदिवासी लोक झोपलेले आहेत इकडं मस्तपैकी. कोण कुठे झोपले काय कळत नाही. हा आमचा मोठा माणूस घोडा चालवतोय घोडा. पंकज नको करू तो मोबाईल. हॅलो मित्रांनो, हा आमचा मित्र आहे. चुत्या नाही, महाचुत्या मित्र आहे आमचा. त्याच्या बाजूला हा त्याच्याहून महाचुत्या मित्र आहे. हा आहे ना, हा रेड लाईन मधला आहे. आयो ओनली 50 रुपीज. या फॉरेनर बँकॉक. रेड शर्ट. गरम वाफा आ रही है. ये देखो, हे इंडियन देशी आहे. प्राइस ओनली 10 रुपीज. ओ माय गॉड, ये तो अमेरिकन है पूरा माल. ये रशियन ओ गॉड, एक या 2 या 3. नमस्कार मित्रांनो, कोणाला झोपायची काही अडचण असेल तर इकडे येऊ शकता तुम्ही. इथे खूप जागा आहे आम्हाला झोपायला. तर बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही. आणि हे आमचे मित्र बघा कसे बिचारे गायसारखे भोपले आहेत. असे गाय आहेत बिचारे आमचे मित्र. आणि हे बघा किती सुकी माणसं आहेत सर्व.
ते करणार मग माझ्याकडे मलाच का टार्गेट पकडते तुझ्या आयला काय पैसे देतो का मला इथे मोबाईल चोर भेटलेले आहेत. हाच तो मोबाईल चोर. दर्शन भाई चोर. रस्ता बनवतो ठीक आहे. साला नो मोबाईल नका मारो. हा उलटे रे उलटे येऊन जाय ए गांडू ए ऐक ना तिघांना फोटो मध्ये या आणि ते फक्त वी काढून टाक ना. या अंदरच्या पूरा खाली हो गया. आपली टवेरा बघ तिकडे तेव्हा ती आपली टवेरा हे आमचे मित्र बसलेले याच्यामध्ये आता कसे कसे आवळून आवळून बसलेले आहेत. भाई हा वेगळाच काहीतरी करतो ना काय कळतच नाही मला. उद्यापासून पाटी हा हे आमचे बॅगा बिगा सर्व बांधायला चालू केलेले आहेत. मी किती 3 ला बाहेर पडून 4:20 ला जेवण झोपलो. वाजले सकाळी किती वाजले इथं माझ्या ऑफिसवाल्याचं एक ऑफिस नाही ट्रेनवाल्याचं एक इथं घर आहे तांदळगावकर
नाव काय देवबागला इकडे कारली झाली ना आता लाव आवाजला करली नदी इकडे आहे. भागात तिकडे भरपूर आहेत तांदळ. ती वाडी आहे ना गाव आहे ना तिकडे एक मंदिर आहे रामेश्वर तांदळावर मध्ये ते कांदळगावला तिकडे नाही ते तिकडे आपण आग्नेवाडी त्या तिकडे बोटिंग हे बोटे. हो उशीर झाला. एकदम नीट बघायचा नीट दिसणार नजर मार जावा. तर मित्रांनो आता आम्ही झाली आमची आंघोळ बिंघोळ. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. तर बघू शकता तुम्ही हा इथून रस्ता आहे. नाश्ता करायला जातो आम्ही. गाड्या जातात आहे तिकडनं. कसं वाटतं खाऊन? पहिल्यांदा खातोय. छान वाटतंय. गावने खातात आहे. चटणी चिकट नाही म्हणून तिथं थोडं हे झालं. मला वाटलं काय त्याला पोहेच पाहिजे. ऐका आता काय गावने मला बाळांचं एक वेळ आता घेऊ काय आता. नमस्कार मित्रांनो. सो आता आम्ही आलो आहे समुद्रावर. मस्त आम्ही राऊंड मारतोय इथे, फिरतोय मस्त. फुल एन्जॉयमेंट चालू आहे आमची इथे. हे बघ आमचा व्ह्यू. छान चाललं वाटतंय. समुद्र पण किती छान आहे बघा ना. पाणी छान. एकदम क्लिअर आहे पूर्ण. काही- खरंच खूप छान वाटतंय. असं कुठे मिळत नाही बघायला. पण इकडे आपल्या मालवणमध्ये असं ठिकाण आहे. खूप छान वाटतं इकडे. आपलं कोकण खूप सुंदर कोकण आहे. कोकण कोकण. लहान लहान पोरं सर्व बघा कसे पाण्यामध्ये हे करतात आहे, आंघोळी करतात आहेत. खूप छान वाटतं असं बघून. हे दिवस खूप छान असतात. हा बघा लहान मुलगा काय करतोय. कपल पण चालले समोर समोर. त्यांच्या पुढे आमचे मित्र चालले आहेत. बसून म्हणाला. हा ना. मित्र पुढे पुढे धावतात आहेत. यांना काही कामाधंदे नाही वाटतं. मित्रांबरोबर राहायचं सोडून पुढे पुढे पळतात आहेत. काय म्हणायचं यांना बोला आता. कामाधंदे असतो तर मुंबईमध्ये असतो. ते तर आहेच हो. बागला इकडे नसतो आलो. ते तर आहेच. पण कसं एन्जॉयमेंट कसं मित्रांबरोबर असतं. मित्रांबरोबर केली पाहिजे की नाही. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही इकडे मित्रांसोबत होते. तुम्ही काय शोधताय? आम्ही शिपले आठवण म्हणून शिपले जमा करतो. अच्छा अच्छा. कैलास माने तुम्ही काय बोलू इच्छितो? कैलास माने काय बोलू हे दगड आहे ते. इथे दगड आहे. दगड नाही रे भाई. तो एकदम खूप खूप एन्जॉयमेंट चालू आहे आमची गाईस. आता आम्ही Full enjoyment. वॉकिंग करून त्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार आहे. आम्ही शिंपल्या गोळा करतो आम्ही एक एक. पाणी पण बघा ना किती स्वच्छ आहे पाणी. लहान पोरं तर या निसर्गाचा आनंद घेतात आहे. बघू शकता तुम्ही इथे सर्वजण निसर्गाचा आनंद घेत आहे. खूप साऱ्या बोटी पण जातात आहेत मस्त. बघा खूप खूप छान वाटतं इथं बघून. नाही रे भाई पाईप आहे. काय गॅरेंटी नाही. असं नका दगड भाई. 4 ठिकाणी दगड. आता आम्ही जेवायला बसलो दुपारच्या वेळेस. आम्हाला सध्या डिस्टर्ब नका करू. आमच्याकडे जरा डिस्टर्ब म्हणजे आमचे 2 जे मेंबर आहेत स्कुबा डायव्ह करायला गेले त्यामुळे त्यांना झालं लेट. त्यांच्यामुळे मग आम्हाला पण होतं लेट.
पण खूपच लेट आम्ही थांबू शकत नाही. आम्हाला भूक लागल्या तर आम्ही जेवतोय. तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतो. मित्रांनो, आम्ही आता एन्जॉय करून आलेलो आहे. खात आहे आम्हाला मित्र. आम्ही नाही मी ह्याला ओळखताच. नाही आम्ही नाही मित्र. हे माझे मित्र. हा गणेश. हॅलो. हाही गणेश. आणि हा कैलास माने. तुम्ही याला ओळखता कैलास माने. नॉर्मल गणेश एक बाहेर गणेश. आता मस्त किती छान आहे ते. मस्त एकदम बनवलेलं आहे. फुल ग्रेव्ही वगैरे हे लोक सर्व एन्जॉय करतात आहेत. हे बघा कैलास कसं आहे एकदम खूपच छान ना. चेतन कसं आहे. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही सकाळी झालेली आहे आमची. आधी झालेली आहे आता आंघोळ. हा आशुतोष पण आंघोळ करून झालेला आहे. हा माझा मित्र गणेश उत्कुर्डे. काय बोलताय? हा पहिलाच आंघोळ करून झालेला आहे. तुम्हाला दाखवतो दुसरे माझे मित्र. हा कैलास माने. ज्या आईला उठायचं नावच घेत नाही. हा चेतन. एक जण गेला आता आंघोळीला. पटपट आंघोळ करून आम्हाला जायचं आहे बाहेर जरा देवदर्शन करायला. बघूया मग तुम्हाला दाखवतो पुढचं. म्हणजे आता फोटोशूट झालेलं आहे. आता जातो आम्ही नाश्ता करायला. तुम्हाला दाखवतो पुढचं. हे आमचे मित्र धावतात आहेत, थकलेत बिचारे. खूप फोटो काढलेत. ह्या साहेबांनी तर खूपच फोटो काढलेत. ह्यांचं तर जगा वेगळंच आहे सर्व. त्यांचं बाई त्यांचं काय बोलणार आता. सिद्धी आता आवाज येतो त्यांना. मित्रांनो आता आम्ही चालू आहे कुणकेश्वर मंदिरात. एवढे पाठचं. आमचं चेतन कुठे. चेतन आलेला आहे. आता चेतन आलेला आहे. तो एक बसल्यावरती आम्ही डायरेक्ट सुसाट निघू. जे आमचे साहेब लोक बसलेले आहेत हे सर्वजण. हे तर मोठे साहेब आहेत. हा काय माहिती आहे का. आणि ते दुसरे साहेब आहेत. असं असतं माहिती आहे का. सगळ्यांना थोडंफार समजून घ्यावं लागतं. आहेत आता आमच्याकडे एक असे मेंटर. आता एक गणेश नावाचा आमच्यामध्ये 2 जण आहेत. पण एक आहे ना माणूस तो खरोखर नावाप्रमाणे गणेश आहे. आणि एक आहे ना आता काय सांगू तुम्हाला. त्याचं नाव गणेश ठेवलं आई वडिलांनी. खरोखर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता चेतन तुम्हाला भेटायचं होतं ना. फॉरेनचा आहे. हा फॉरेनचा आहे. इकडे आलाय भाई जन्म झालाय. आम्ही आता ऑन द वे जस्ट चाललेलो आहे कुणकेश्वर मंदिरात. सो आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहे. 1 मिनिटाची गाडी. आमचं ट्रेन कम्प्लीट होत आहे. काय बोलतोय सध्या ते काहीच नाही बोलतो. आता बोलतो नाही कुठे वाटतं हे एक काम कर. चॅप्टरवरती गाण्याला पाठी गेलेला परत एक न्यू ब्लॉग घेऊन आहे. आम्ही आता जस्ट आम्ही जात आहे मंदिर महादेव मंदिरात. झाला 2 मिनिटाचा ब्लॉग. हाय गाईस, आम्ही सर्व मित्र परिवार जात आहोत कुणकेश्वर मंदिरात. म्हणजे आम्ही महादेव तर ऐका आता जस्ट आम्ही जात आहे. आम्हाला पायात गोळा आला. माझ्या
होती ना पायाखाली, त्याच्यावर पाय टाकतो काय अरे बोला नाचा, अरे काय करा ना हाय करा गाणं पण लागत नाही. नवस केला म्हण आहे बघा, विनाश कर विपरीत बुद्धी तिची आहे. नॅचरल नाही दिवस नाही काय दिसणार तर आहे तसंच नको काढू. याला म्हणतात सुंदर असं रम्यमय कोकण. म्हणून कोकणात एकदा तरी फिरायला या, खूप मजा आहे कोकण फिरायचं. आलो आम्ही आता पेट्रोल पंपावरती. आता पेट्रोल भरतो. जा आमची व्हिडिओ काढ जा तिकडे असे. अरे छुट्या तिकडे पहिले आज ग्रीन आहे पाणी. विसरला तो. आम्ही आलो आहे कोकणामध्ये कुणकेश्वर मंदिराच्या इथं. कोकणातला जागृत देवस्थान आहे शंकराचं. तर तुम्हाला दाखवतो पुढचं एकदम जवळून. कोकणातला जागृत देवस्थान आहे कुणकेश्वर. असे म्हटले जातं की ही जशी वाराणसीला काशी आहे तशी हे कोकणातली काशी आहे. महादेव. आपण आता कुणकेश्वरच्या मंदिरात आतमध्ये एंटर होत आहे. हे माझे सगळे मित्रपरिवार आहेत. दर्शनचे आम्ही मित्रपरिवार आहेत. आता जसं आम्ही दर्शन घेत आहोत तर तुम्हाला लाईव्ह आम्ही दाखवू.
मंदिरातला फॉलो करा. फॉलो नाही, असेच ऑनलाईन राहा, लाईव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला पटकन दर्शन भेटेल. छोटा चेतन आहे, आता जेलमध्ये सुटून आलेले आहे. काही शब्द बोलायचे आहेत त्यांना. बॉडी दाखवते बघ. बॉडी दाखवतो. आता जिम चालू केलेली आहे त्यांनी. मी जायचं हे त्यांचे बॉडीगार्ड आहेत, घाटकोपरचे बॉडीगार्ड आहेत त्यांचे. मित्रांनो, दर्शन डोंबारे टोंबरे ठोंबरे ठोंबरे. याच्यापेक्षा मी जास्त चांगले ब्लॉग बनवतो. हा. मला फॉलो करा, याला अनफॉलो करा. माझी आयडिया चुकलेली आहे. हे काय भाई, लाईनीत आरामदायक एकदम. शाळेतली सय. हे 3 मुलं मोठे कशी झाले. देवळात प्रचंड गर्दी झालेली आहे. काय जाऊ ना. मी या लवकर का मी आहे गाडी. शैल्या कुठे आहे? अरे हे आपलं काय बोलतात त्याला, मसाजिंग फिश. व्हिडिओ होती ना. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला सर्व आता इकडे फिरून? मस्त मस्त खूप एकदम. छान वाटलं मला, खरं बोलायला गेलो तर. ए बाबा, ते ट्रेन मधला इकडे करायला घेऊन आला तू. काय बघितलं नाही, काय आमचा सिद्धू भाऊ उर्फ सिद्धू बाबा उर्फ करिरोड आमदार उर्फ, आणि हा फुल आमचा मजा मस्ती चाललेलो आहे इथे गाडीमध्ये. किंग, भाभी किंग, भाभी का भाभी. भाभी भाई भाई हे सर्व जाणार युट्यूबला. अंटी या घंटीची रात्री वाजवतो या घंटी. तर मित्रांनो, कसं वाटते तुम्हाला इथे फिरून खूप छान. देवगडला? खूप मस्त. खूप छान आणि मस्त वाटते आम्हाला. आमची ट्रिप ही सक्सेस पण झालेली आहे. आता आम्ही आता अग्नेवाडी भराडी देवी मंदिरात जात आहे. कुणकेश्वरला तुम्हाला कुणकेश्वर मंदिरामध्ये जाऊन कसं वाटतंय? खूप छान वाटलं मंदिर, आणि त्या बाजूला समुद्र पण होता. आम्ही समुद्रात जाणार होतो पण आमच्याकडे time होता नाही रे, नव्हता. आहे समुद्र आहे. होता नाही, होता म्हणजे गेला. आणि तिकडे मस्त निळं समुद्र होता, म्हणजे स्वच्छ समुद्र होता. तर गाईज तुम्ही पण तिकडे जाऊ शकता कुणकेश्वर मंदिरात. जाऊ शकता ना, जावा तुम्ही. ठीक आहे, तर जाऊ दे. तुमचा आता तुमचे 2 शब्द संपले इथं. आता शिद्या भाऊचे 2 शब्द घेऊया आपण. बोला बोला, काय बोलतो. कसं वाटतं तुम्हाला फिरून? मजा येते. काय काय फिरलं. आणि तुम्ही काय काय फिरलात? आता आम्ही कुणकेश्वर मंदिर गेलो, त्यानंतर कोपरगाव गणपती मंदिर केलेलं आहे. आता आम्ही जाणार इथून अग्नेवाडी भराडी देवी. तिथून जर भेटला आम्हाला तर आम्ही सातेरी देवीला पण जाणार. आणि त्यानंतरला मग आम्ही थोडं काहीतरी खाऊ, नाश्ता वगैरे थोडं करू. नाही, भरपूर पोट भरून. कारण की आम्हाला परत आज सिंधुदुर्ग किल्ला पण बघायचा आहे. कारण जे आमच्या बरोबर आलेले आहेत ते 3-4 मित्र आमचे, हे गेल्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा ते आमच्या बरोबर नव्हते, त्यांनी बघितलेलं नाही सिंधुदुर्ग किल्ला, पण त्यांना पण बघायचं आहे. भेटू आपण आता अंगणेवाडी मंदिर. अंगणेवाडा. गणेश सर, तुम्हाला कसं वाटतंय? महाराजांच्या कोळातले भोसले. गणेश सर, तुम्हाला कसं वाटतंय? भोसले. आता जे आम्ही गणपती मंदिरात गेलेलो, त्याच्या मंदिराच्या खाली जे अजून एक मंदिर होतं ते अतिशय छान होतं. खूप छान होतं ना गणपतीच्या देवळात आपण गेलो खूपच तेव्हा. छान. थंडगार वातावरण. थंडगार वातावरण. टाइम नसल्यामुळे आम्हाला निघावं लागलं.
त्याचा अजून आम्ही ठीक आहे बस बस. चला मग चेतन तुम्ही काय म्हणताय रशियावरनं आला तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन मुंबईमध्ये रशियावर महाराष्ट्रात? खूपच मजा आली. पण आज मालवणला येऊन तर खूपच मजा येते. मालवणला येऊन नॉर्मली लोक दारू बिरू याच्याच पार्ट्या करतात, पण आम्ही मंदिर वगैरे सगळं करतोय. थोडी डिवोशनल ट्रिप पण होते, त्यामुळे खूप मस्त वाटते आज. बरं बरं बरं. प्लॅन करा. मग तुम्ही इकडे येऊन मराठी कशी शिकलात? ती काय मारून मारून शिकवलं शिकलो मित्रांनी. हा. आल्यावर शिकवत लागतं ना. बरं त्या बरं मातीत पाहिलं ती आता मराठी हे automatic येते. ब्लॉग बनवणारे पण मनसेचेच आहेत, त्यामुळे काय आता मराठी बोलावंच लागतं. बरं 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 हे पण बरोबर आहे. काय ना ते आपण- चालू आहे. मोबाईल जो कनेक्ट आहे ना, वाढायचं. ताप मी लावतो. गाणं ऐका, मग गावचं गाणं ऐका. आता माझ्यात हे पण नाही. तुमचं नाव काय हो? BXY8 असं असणार. बंद केलं का शैल्या तू? दिसतच नाही मला. लावणार आहे. आता आम्ही आलेलो आहे हॉटेल राणीशाही इथे. आता इथे मस्त मस्त जेवून घेतो आम्ही. मी काय म्हणतो आलं तुमच्या जीवला? तुमच्या जीवला काय आलं? आरती बाबू इथे काय रोडला हे काय पुढे चर्चच्या बाजूला आहे. खतरनाक रस्ता आहे.
हॅलो मित्रांनो, आमची मालवण ट्रिप आज संपलेली आहे. आमची गाडी 3:10 कणकवली स्टेशनला येणार होती, पण ती काही कारणास्तव अजूनही आलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही प्लॅटफॉर्मवरती, मला वाटतं आम्हीच फक्त इथं बसलेलो आहोत. सुनसान कणकवली रेल्वे स्थानक आणि आम्ही 8 येडी माकडं तुम्ही बघू शकता. हे बघा, ही अवस्था झालेली आहे. मच्छर पण दाखव, मच्छर. आम्ही अगरबत्ती लावून बसलेलो आहे. अगरबत्ती लावलेली आहे. नाही 46च्या अगोदर, 46च्या अगोदर नाही. हे बघा अगरबत्ती. खूप साऱ्या मच्छरांची इथं मजा झालेली आहे आणि आमची दशा झालेली आहे. त्यामुळं आता काय करावं काय नाही आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. तर जसं हे सुनसान आहे तसं आमच्या मनही आता सुनसान झालेलं आहे. बोलायला शब्दच उरलेले नाही आहेत. चला बघ, बाय बाय.